नमस्कार मंडळी, एका मराठी गृहिणीच्या दिवसामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आजची ठळक बातमी म्हणजे माझं इडलीचं पीठ आलंच नाही. आणि सकाळी 8 वाजता अचानक इतका बेधम असा मुसळधार पाऊस सुरू झाला. सगळीकडे पाणीच पाणी झालं. आता ही एक बाई होती, ती मस्त तिच्या मुलाला घेऊन स्कूलमध्ये जायला निघाली, पण गाडी तिची रस्त्यात अडकली. रस्त्यात म्हणण्यापेक्षा खड्ड्यात अडकली. आणि आमचा लवसुद्धा शूज आहे ना बॅगमध्ये भरून बाहेर पडला होता, कारण की पाणीच इतकं होतं. त्याचबरोबर घंटागाडी आली, बायकांचे सुद्धा हाल कचरा टाकायचे. माझ्या तर मी फळी लावली होती तरी घराच्या आत हे पाणी यायला सुरुवात झाली होती. तासाभरातच लव शाळेतून परत आला, कारण की शाळेत सुद्धा पाणी साठलं होतं. 8:30ला गेला, 9:30ला घरी रिटर्न. आता काय झालं, माझं इडलीचं पीठ फसलं, पण म्हणून मी काय अशी नाराज नाही झाले. मी एक ट्रिक वापरली आणि ती ट्रिक मी मोठ्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर केली आहे. खाली कोपऱ्यात जे त्रिकोणी बटन दिसते तिथे क्लिक करा, मोठ्या व्हिडिओची लिंक तिथेच आहे. मग इडली वगैरे मस्त अशी आम्ही एन्जॉय केली आणि कुशने आमच्यासाठी मस्त ऑरेंज ज्यूस बनवला होता. तुमच्या घरातले सुद्धा लहान मुलं आगाव असतात का मला सांगा. आता हे बघा, कुश त्याचं काहीतरी करतोय आणि लवने येऊन पायाने अक्षरशः त्याचा तो बंगला, पत्त्यांचा बंगला पाडूनच टाकला. आणि मग संध्याकाळच्या वेळेला ना आमचे पप्पा येणार होते. आमचे पप्पा म्हणजे माझे सासरे संध्याकाळी जेवायला इकडेच येणार होते आज. त्यामुळे त्यांच्यासाठी मी मस्त असं चिकन बनवलं होतं. त्याच्याबरोबर थोडंसं चिकन फ्रायसुद्धा केलं होतं. आता सगळे फ्राय पीस लवच घेऊन बसला आणि अशी काहीशी तयार होती आमची मस्त अशी चिकन थाली. आता हे सगळं झालं, पप्पा आले, पप्पा जेवले वगैरे. आता मला घर आवरायचं होतं आणि मी लवला म्हणत होते सकाळी लवकर उठायचे, स्कूल आहे, जाऊन झोपून घे. पण त्यांनी त्यांच्यासोबत मला सुद्धा खेळायला बसवलं आणि 11 वाजले खेळता खेळता. 11 वाजता इतका सगळा पसारा आवरायचा होता. 12 सव्वा 12 वाजता पसारा आवरून झाला, पण कुशच्या रूमची लाईट चालू होती आणि हे बघा, रात्री 12 वाजता त्याचा अभ्यास चालू होता. आणि यालाच म्हणतात दिवसभर घरी आणि दिवा लावून दळण करी. चला तर मग बाय.